महाविकास ज्या पद्धतीनं लोकसभा आणि विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढलो, त्याच पद्धतीनं महाविकास आघाडी म्हणूनच आमची या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला समोर जायची तयारी आहे. त्याच्यामध्ये उभाटा असेल, काँग्रेस असेल, आमचे काही घटक पक्ष आहेत ज्यांनी आम्हाला मदत केली होती, त्या सर्वांना विश्वासात घेऊन एक महाविकास आघाडी म्हणूनच नगर परिषदच्या निवडणुकीला समोर जाण्याचं आमचा निर्णय आणि त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत. स्वबळाचा नारा फक्त काही एकाच ठिकाणी देण्यात आलेला असं मी समजतो आणि इतर ठिकाणी प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं कुठं आपण लढू शकतो अशा पद्धतीनं आढावा घेत आहे. परंतु प्रयत्न आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू. प्रत्येक चाचपणी त्या निमित्तानं करत आहे, त्याच्यात काही वावगं नाही आहे. परंतु शेवटी निवडणुकीला समोर जाताना महाविकास आघाडी म्हणून समोर जायचं आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे. आणि वास्तविक पाहता जे क्लॅरिफिकेशन निवडणूक आयोगाकडनं आलेलं आहे, आम्ही त्या स्पष्टीकरणाच्या बद्दल त्यांनी जे क्लॅरिफिकेशन आम्हाला दिलेलं आहे किंवा मीडियाच्या माध्यमातून जे क्लॅरिफिकेशन निवडणूक आयोगाने दिलेलं आहे, त्या क्लॅरिफिकेशनने कुठलंच समाधान कुणाचंच झालेलं आहे असं मला वाटत नाही. आम्ही सुद्धा असमाधानी आहे आणि ज्या पद्धतीनं मोठा घोळ हा संपूर्ण या सर्व मतदार याद्यांमध्ये पाहायला भेटतो. काही दिवसापूर्वी मोठी सभा आणि मोठा मोर्चा मुंबईला झाला. त्याच्यामध्ये राज ठाकरे साहेब असेल, उद्धवजी असेल, पवार साहेब असेल, सर्वांनी आपली भूमिका मांडली. मोठ्या पद्धतीनं घोळ मतदार याद्यांमध्ये झाला आहे हे सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मयत लोक आहेत म्हणजे त्यांची नावं आहेत, त्यानंतर दुबार नावं आहेत, त्याच्यानंतर नावं कमी करण्यात आलेले आहे. जे पक्क म्हणजे जे व्होटिंग हे महाविकास आघाडीच्या विचारसरणीचं आहे ते व्होटिंगसुद्धा बऱ्याच अंशी त्या ठिकाणी कमी करण्यात आलं. त्यामुळं एक अतिशय मोठा घोळ या मतदार याद्यामध्ये आहे. त्यामुळं आमच्या सर्वांची मागणी ही होती की आता इतकी इलेक्शन डिले झाले आहे तर मला असं वाटतं की एक 2-3 महिने इलेक्शन पुन्हा पोस्टपोन केलं असतं आणि मतदार याद्या प्रॉपर करून जर आपण इलेक्शन घेतलं असतं तर मला वाटतं ते योग्य राहिलं असतं. परंतु तशा पद्धतीचं कुठली स्टेप ही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेली नाही आणि मी तरी समजतो की अशा पद्धतीच्या याच्यामध्ये निवडणुका घेणं म्हणजे ही लोकशाहीची एक प्रकारे हत्या करण्यासारखं आहे. हे सुद्धा आमचं ठाम मत आहे. मतदार याद्या ते ओळखणं हा वेगळा विषय, परंतु अनेक ठिकाणी नावं कमी झालेले आहेत, मयत लोक आहेत त्यांचे नाव आहेत. इतका भयंकर घोळ आहे की इतका मोठा घोळ हा मतदार याद्यामध्ये या पहिले आम्हाला कधीच पाहायला भेटला नाही. इतका मोठा घोळ यावेळेला आहे. आणि आता आपण सांगितलं म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जे आहे तिथल्या याच्यामध्ये किती म्हणजे 150च्या वरती मतं एका घरामध्ये मिळाले. असे एक नाही अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे आमचं अतिशय स्पष्ट नाराजी या मतदार याद्याच्या संदर्भामध्ये आहे आणि मला तरी असं वाटतं की कोर्टाने याच्यामध्ये सुमोटो याच्यामध्ये काहीतरी स्टेप घेणं गरजेचं होतं आणि इतकी ओरड जेव्हा अपोजिशनकडनं आणि सर्वसामान्य नागरिकांकडनं मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये होत होती त्यावेळेला सुमोटो याच्यामध्ये काहीतरी कोर्टने सुद्धा इंटरफेअर करणं गरजेचं होतं. परंतु दुर्दैवानं ते सुद्धा झालेलं दिसत नाही. ठीक आहे, आता जी परिस्थिती राहील पुढच्या याच्यामध्ये आम्ही त्या सर्व परिस्थितीत समोर जाऊ. त्याच्यामध्ये आता ज्या पक्षाची जिथे स्ट्रेंथ आहे त्याला थोडंसं तिथं झुकतं माप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे फक्त स्वतःची संख्या वाढवणं, स्वतःचे नंबर्स वाढवणं आणि जबरदस्तीने जिथे स्ट्रेंथ नाही तिथे सुद्धा आपले लोक टाकणं, आम्ही सर्वांनी ह्या गोष्टी टाळण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि जिथं ज्या पक्षाची स्ट्रेंथ आहे त्या पक्षाला तिथं प्रायोरिटी देऊन त्यांना तिथं लढून तिथं आम्ही सपोर्ट करायचं, जिथं आमची स्ट्रेंथ आहे तिथं इतर लोकांनी सपोर्ट करायचा. अशा पद्धतीनं एक थोडंसं कन्सेन्सस करून एकमत करून त्यानिमित्तानं आम्ही निवडणुकीला समोर जाऊ. शेवटी एकोप्याला जास्त महत्व, एकोप्याला महत्त्व राहील आणि ती काळाची गरज आहे असं मी समजतो. आणि निश्चितच ज्या पद्धतीनं आम्ही लोकसभेला समोर गेलो, ज्या पद्धतीनं सर्वांनी तनमन धनाने लोकसभेमध्ये काम केलं आमच्या निवडणुकीच्या वेळेला, तशाच पद्धतीची एकजूट यावेळेला सुद्धा राहील अशी माझी अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.